काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असतानाच ही भेट झाल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। आज एकाच दिवशी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी शिंदेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। दरम्यान वैयक्तिक कामासाठी भेट घेतल्याचं स्पष्टीकरण धंगेकरांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलं। वाशिमचे मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी मनसेला रामराम करत पदाचा राजीनामा दिला। डांगेंसह त्यांच्या समर्थकांनी अंतर्गत मतभेदामुळे मनसे सोडण्याचा निर्णय घेतला। 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या काळात विद्यार्थिनींना बुरखा घालून प्रवेश देऊ नये अशी मागणी नितीश राणेंनी केली होती आणि या वक्तव्याला प्रसिद्धी देण्याची गरज नाही, ही गैरसंविधानिक मागणी असून सरकारने जर याबाबत निर्णय घेतला तेव्हा आम्ही बघतो, अशी प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली। जुना काळ गेला, जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मत मिळवायचे दिवस गेले असं अजब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेलं आहे। रायगडमधील संवाद मेळाव्यात दानवेंनी शिवसैनिकांना हा अजब सल्ला दिला। पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धुडी यांच्या कुटुंबाने पालघरच्या तलासरी आणि घोलवड पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। अविनाश धोडीला चौकीतून पळवण्यात पोलिसांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला। अविनाश पोलिसांना लाखोंचा हप्ता देत असल्याचाही आरोप कुटुंबाने केला। मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीमधील उपोषण 6व्या दिवशी स्थगित केले। आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई करणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला। जरांगे नावाच्या माणसाचा उपोषणाचा पोपट अखेर मेला अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर टीका केली। जरांगेंनी आज आपलं 8वं उपोषण सोडलं असलं तरी मुख्यमंत्री कदापिही सगळे सोयऱ्यांचा GR लागू करणार नाहीत असा विश्वासही हाकेंनी व्यक्त केला। निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पहिल्यांदाच एवढी शांतता पाहिली। निकालानंतर राज्यात सन्नाटा होता, पहिल्यांदाच असा सन्नाटा पाहिला। संघातील काही लोक भेटली तीही म्हणाली, इतना सन्नाटा क्यों है असं म्हणत राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली। 4 ते 5 जागा येतील असं वाटत नसताना अजित पवारांच्या 42 जागा आल्याच कशा? 13 खासदार असणाऱ्या काँग्रेसचे केवळ 15 आमदार आले। मात्र लोकसभेला एकच खासदार असलेल्या अजित पवारांच्या 42 जागा कशा निवडून येतात असा सवालही राज ठाकरेंनी केला। शरद पवारांचे 8 खासदार तरी त्यांचे केवळ 10 आमदार निवडून आले। शरद पवारांच्या फक्त 10 जागा येणं ही न समजणारी गोष्ट आहे असं राज ठाकरे म्हणाले। विधानसभेला राज्यात निवडून आलेल्यांना स्वतःवर विश्वास बसत नाहीये, सत्तेत बसलेल्यांना शॉक बसलाय। 7 वेळा आमदार झालेले बाळासाहेब थोरात 10,000 मतांनी पराभूत होतात, हे कसं शक्य आहे असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारलाय। लोकांनी आपल्याला मतदान केलं, आपल्यापर्यंत आलं नाही असं होत असेल तर निवडणुका न लढलेल्या बऱ्या असं वक्तव्य राज ठाकरेंनी केले। लोकांनी केलेलं मतदान मध्ये कुठेतरी गायब झालं असा दावा राज ठाकरेंनी केला। 1400 लोकांच्या गावातून फक्त राजू पाटलांनाच मतदान होतं, पण यावेळी एकही मतदान झालं नाही। राजू पाटलांच्याच गावात त्यांना एकही मत न पडणं कसं शक्य असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। बीडमध्ये धनंजय देशमुख यांना समर्थन देण्यासाठी गेलेल्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जीवे मारण्याची धमकी तसंच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला। याविरोधात भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी तक्रार दिल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी तिघांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला। नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ATS पथकाने 2 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली। टिपू सुलतान चौक परिसरात हे दोन्ही घुसखोर राहत होते। ते दोघे सख्खे भाऊ असून मोबाईल ॲपद्वारे ते इंटरनॅशनल कॉल करत असल्याचं समोर आलंय। दरम्यान न्यायालयाने या दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। लाडक्या बहिणींच्या नावाचा वापर करून डमी फॉर्म भरणारे काही भाऊ देखील आहेत। अशा भावांचा शोध घेऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या भावांवर कारवाई करून रक्कम वसूल केली जाईल असा इशारा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला।
शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांनी आरोपी अविनाश धोडी यांच्या विरोधात गेल्या वर्षी तक्रार केली होती। अविनाश धोडी अवैधरित्या दादरा नगर हवेली आणि दमणमधील दारू महाराष्ट्रात आणून विकत होता, अशी तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती। अब्दुल सत्तार शिवीगाळ प्रकरणी सिल्लोड भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। कटारिया यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या फौजदारी गुन्हा रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले। सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। सोमनाथला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेन असा थेट इशाराच त्यांनी दिला। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या 2 रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली। या कक्षात संशयितांवर उपचार होणार आहेत आणि खासगी रुग्णालयात जीबीएसचे रुग्ण आढळल्यास महापालिकेला कळवावं असं आवाहनही करण्यात आलंय। जीबीएस आजाराच्या अकोल्यातही 5 रुग्ण सापडलेत। एकाची तब्येत सुधारल्यानं त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय। सध्या 4 जण रुग्णालयात दाखल असून एकावर आयसीयूत उपचार सुरू आहेत। सातारा जिल्ह्यात जीबीएसचे 4 संशयित रुग्ण आढळलेत। 15 वर्षांच्या आतील 4 मुलांवर उपचार सुरू असून 4ही मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली। अचानक हातपाय लुळे पडले असतील तर अफवांवर विश्वास न ठेवता तात्काळ शासकीय रुग्णालयांशी संपर्क करण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं। पाण्याच्या प्रश्नावरून पुण्यात शिवसेना उभाटा पक्ष आक्रमक झाला। डोक्यावर हंडे घेऊन पुण्यातील शिवसैनिकांनी आंदोलन केलं। भवानी पेठेतील क्षेत्रीय कार्यालयावर महिलांकडून मोर्चा काढण्यात आला। यावेळी हंडे भिरकावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यवतमाळमधील भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली होती। नगरपालिकेने घाणेरड्या ठिकाणी जागा दिली पण इथे ग्राहक येत नसल्यानं उपासमारीची वेळ आली आहे, असा संताप व्यक्त करत भाजीपाला विक्रेत्यांनी तात्काळ जागा देण्याची मागणी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात शेकडो लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित आहेत। पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यानं एकलव्य संघटना आक्रमक झाली आहे। संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी करण्यात आली। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते। यशस्वीरित्या प्रशिक्षण पार पडल्यानंतर प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी त्याच आस्थापनेत रोजगार देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर शेंद्रा MIDC जवळ 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। किरकोळ अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि त्यामुळे गेल्या 2 तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। नवी मुंबईतील एका शाळेत 1000 रुपये फी बाकी असल्यानं 5 वर्षांच्या विद्यार्थ्याला एका खोलीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला। 2 दिवसांपासून संबंधित पालक तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न करत होते, मात्र पोलीस दखल घेत नव्हते। मात्र आज पोलिसांनी या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। नांदेडच्या कंधार तालुक्यातील घोडजमध्ये शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला घेराव घातला। दिवसातून तासभरही कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरू नसल्यानं शेतकरी संतप्त झाले। हाती आलेलं पीक मरणाच्या दारात जात असल्यानं शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपअभियंत्याला घेराव घालून जाब विचारला। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मशानभूमीचं काम अर्धवट सोडून 2 कोटींचा निधी इतर कामांसाठी वळवण्यात आला आणि यानंतर नागरिकांनी महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला। दरम्यान बांधकाम खात्यानं निधी वळवल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं देण्यात आली। नाशिक महापालिकेचे कर भरणा केंद्र आता सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहे। घरपट्टीची थकबाकी 794 कोटींवर गेल्यानं थकबाकीदारांवर कारवाई करण्याबरोबरच जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। बहुचर्चित जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे। 174 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गासाठी 7000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। धुळे महानगरपालिकेने मालमत्ता थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेतली। कर चुकवणाऱ्या जवाहर मेडिकल कॉलेजच्या डीनचं कार्यालय सील करण्यात आलं। नोटीस देऊनही कर न भरल्यानं ही कारवाई झाली। त्यामुळे आता थकबाकीदारांचे धाबेदान आणले। मोफत वैद्यकीय उपचार योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड आवश्यक असून नागरिकांनी आपले आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्यमान कार्ड नोंदणी करून घ्यावं असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं।
आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की उद्योगपती अभिषेक वर्मा यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाल्याचं कळतंय. अभिषेक वर्मा हे दिल्लीचे मोठे उद्योगपती आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक पदावर उद्योगपती अभिषेक वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि दिल्लीचे मोठे उद्योगपती अभिषेक वर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केल्याचं कळतंय. आणि आता अभिषेक वर्मा यांची शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आल्याचं कळतंय. आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे बदलापूरमधनं. बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक घडामोडी घडताना दिसत आहे. आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचा ठाणे न्यायाधीशांचा अहवाल आहे. मुंबई उच्च न्यायालयात 20 जानेवारीला याबद्दलचा अहवाल सादर करण्यात आला होता. दोषी 5 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याचे हायकोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेत. आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की मुंबई हायकोर्टाकडून आता पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. मागी गणेश उत्सवाच्या काळात आपण बघतोय की पीओपीच्या मूर्तीवर ही बंदी घालण्यात आल्याचं कळतंय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गाईडलाईन्सचं पालन करणं आवश्यक असल्याचं म्हणत आता पीओपी मूर्ती विसर्जनामुळे जलस्रोत प्रदूषित होणार असल्याने हा निर्णय जो आहे तो प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारीत घेण्यात आलेला आहे.